गुड इव्हनिंग एव्हरीबडी. पाठीमागचे 2-3 एपिसोड आपण बघितले असतील. पुन्हा एकदा आज आपण 5 ते 10 मिनटं बोलणारच आहोत अल्डिहाइड्स अँड केटोन्सवर. इथं ॲसिड लिहिलं नाही, म्हणजे ॲसिड नाही असं नाही, आहे ते. आता अल्डिहाइड्स केटोन, त्याच्यानंतर मग ॲसिडचा जो भाग येईल तो आपण सेपरेट बघूया. पण आज आपल्याला 5 ते 10 मिनटामध्ये रेग्युलर रोज आपलं आता 10 मिनटं बोलायचं ठरलंय. तर आज आपण कशावर बोलणार आहे? अल्डिहाइड्स अँड केटोन्स. इम्पॉर्टंट थिंग काय? मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आज काय बघायचं आहे? टुडे वी आर गोइंग टू सी मेथड्स ऑफ प्रिपरेशन. कुणाच्या? अल्डिहाइडच्या आणि सायमल्टेनियसली केटोनच्या सुद्धा. सो फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आपल्याला अल्डिहाइडची बघायची आहे. दॅट इज कॉल्ड ॲज रोझनमंड रिडक्शन. ही अल्डिहाइडची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. मग रोझनमंड रिडक्शनमध्ये ॲसिल क्लोराइड, this acyl chloride RCOCl, acyl chloride is treated with hydrogen in presence of palladium barium sulfate. So hydrogen and Cl combines to form HCl, and on the place of Cl, pay attention there, on the place of Cl this hydrogen is added. There is a formation of RCOH. In this way there is a formation of an aldehyde. So this is very important reaction, a Rosenmund reduction. In the formation of aldehyde, in case of Rosenmund reaction, acyl chloride is treated with hydrogen gas. There is a formation of RCOH and HCl. On the place of chlorine, hydrogen is added, and chlorine and one hydrogen combines to form HCl. So this is the first method of preparation of aldehyde. Second, now we are going to see very important reactions related with ketone. Methods of preparation of ketone. Two reactions are there. In the first reaction of methods of preparation of ketone, first reaction you can see how you are going to prepare acetone from ethanoyl chloride, and how you are going to prepare acetophenone from benzoyl chloride. Let us see how we are going to prepare. आपण ॲसिटोन आपण तयार करतोय. परीक्षेमध्ये प्रश्नच असतो की ॲसिटोन तुम्ही इथेनॉइल क्लोराइड पासून कसं तयार करणार. मग आता ॲसिटोन तयार करत असताना, ॲसिटोन मीन्स कीटोन, ॲसिटोन तयार करत असताना आपल्याला इथेनॉइल क्लोराइड आणि डायमिथिल कॅडमियम घ्यावं लागतं. सो 2 times CH3COCl, ह्याला आपण काय म्हणणार आहे? इथेनॉइल क्लोराइड. डायमिथिल कॅडमियम, हे दोन डायमिथिल कॅडमियम. सो इथेनॉइल क्लोराइड इज रिॲक्टेड विथ डायमिथिल कॅडमियम. हा Cl बाहेर पडतो. 2Cl आहे तो बाहेर पडेल. त्याच्या जागी CH3 2 टाइम इथं ॲड केलं जाईल, म्हणजे 2CH3CO आणि इथं CH3. इन दिस वे 2 times CH3CO CH3 ॲसिटोन इज फॉर्म्ड. अशा पद्धतीनं ॲसिटोन म्हणजे बेसिक जो कीटोन आहे ॲसिटोन तो तयार होतो. मग राहिलेलं काय? इथून 2 Cl बाहेर पडले. सो कंबाइन्स विथ CD कॅडमियम. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कॅडमियम क्लोराइड. सो हियर यू आर गोइंग टू राईट इन द ब्रॅकेट कॅडमियम क्लोराइड इज अ फॉर्म. फर्स्ट रिॲक्शन झाली. दिस इज इम्पॉर्टंट रिॲक्शन. प्रिपरेशन ऑफ कीटोन, हाऊ यू विल प्रिपेअर ॲसिटोन फ्रॉम द इथेनॉइल क्लोराइड. ओके, नेक्स्ट रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये ॲसिटोफिनोन तयार करायचं आहे. ॲसिटोफिनोन हा कीटोन आहे का? तर त्याचा फंक्शनल ग्रुप CO आहे. How will you prepare acetophenone from benzoyl chloride? बेन्झॉइल क्लोराइड घ्यायचं, त्याच्यापासून तुम्ही ॲसिटोफिनोन कसं तयार करणार, म्हणजे कीटोन कसं तयार करणार. मग बेन्झॉइल क्लोराइड घेतला, किती? 2 टाइम C6H5 आणि CO. हा जो ग्रुप आहे तो बेन्झॉइल ग्रुप आहे. C6H5CO बेन्झॉइल ग्रुप, आणि Cl म्हणजे क्लोराइड. 2 टाइम घ्यायचं बेन्झॉइल क्लोराइड. सो 2 टाइम बेन्झॉइल क्लोराइड इज रिॲक्टेड विथ, पुन्हा हे कंपाऊंड वरच आहे, डायमिथिल कॅडमियम. सो दिस इज रिॲक्टेड विथ डायमिथिल कॅडमियम. बेन्झॉइल क्लोराइड इज रिॲक्टेड विथ डायमिथिल कॅडमियम. रिॲक्शन काय? Cl आणि CD 2 वेळा, Cl 2 वेळा आहे. सो CD अँड Cl2 कंबाइन्स टू फॉर्म कॅडमियम क्लोराइड. हे कॅडमियम क्लोराइड. मग 2 टाइम ऑफ C6H5 आहे तसंच, CO आहे तसंच, अँड ऑन दी 2 Cl बाहेर पडले, त्याच्या जागी 2 CH3 आपण ॲड करूया. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 टाइम C6H5CO CH3. हा कंपाऊंड तयार झाला ॲसिटोफिनोन, जो बेसिक आहे केटोन. तर आजच्या आपल्या ह्या पार्टमध्ये, डिस्कशनमध्ये, चर्चा म्हणा, अल्डिहाइड्स अँड केटोन्समध्ये आपण काय सुरुवात केली आज? मेथड्स ऑफ प्रिपरेशन.
आता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये म्हणजे ह्या मेथड्स तुम्हाला समजल्या असतीलच, समजा नसतील तर कॉमेंट करा, परत एकदा आपण समजावून सांगूया. हा प्रश्न कसा विचारला जातो बघा, क्वेश्चन साधारणपणे एक्झाममध्ये हा क्वेश्चन कसा विचारला जाईल. हाऊ विल यू प्रिपेअर अल्डिहाइड फ्रॉम ॲसिल क्लोराईड. आता ही जनरल रिॲक्शन आहे. फर्स्ट क्वेश्चन झाला, हाऊ विल यू प्रिपेअर अल्डिहाइड फ्रॉम ॲसिल क्लोराईड. सेकंड क्वेश्चन, हाऊ विल यू प्रिपेअर ॲसिटोन फ्रॉम इथेनॉइल क्लोराईड. आणि थर्ड क्वेश्चन, हाऊ विल यू प्रिपेअर ॲसिटोफिनॉन फ्रॉम benzoyl chloride. So today we have completed total one method of preparation of aldehyde and 2 reactions of method of preparation of ketones. So today we have completed 3 main important reaction. Out of that, this Rosenmund reduction is important. So write this reaction in your notebook today. Tomorrow, once again, we are going to continue our discussion with methods of preparation of aldehydes and ketones. Keep watching Alchemical. Thank you.